हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड, धन्यवादची शक्ती। एक म्हातारे व्यक्ती एका शहरामध्ये एकटे राहत होते। एक वेळेस ते विद्वान आणि अनुभवी व्यक्तींमधील एक होते, परंतु आता ते व्यक्ती म्हातारे असल्यामुळे असहाय्य झाले होते। त्यांच्या घराजवळ एक मुलगा राहत होता, त्याचं नाव जयेश होतं। त्या मुलाने म्हणजे जयेशने विचार केला, जयेश हा यंग मुलगा होता। जयेशने विचार केला की माझ्याकडे 24 तास आहेत, त्यामधील मी 1 तास या म्हाताऱ्या लोकांची सेवा करण्यामध्ये घालवू शकतो। जयेश त्या म्हाताऱ्या व्यक्तींची सेवा करू लागला। ते खूप म्हातारे होते, असहाय्य होते। जयेश त्या म्हाताऱ्या व्यक्तींकडे स्वतः जाऊन स्वतः मदत करत होता आणि बाकी म्हाताऱ्या व्यक्तींची सुद्धा हा सेवा करत असे जयेश। त्यामध्ये जयेशला खूप आनंद वाटायचा। काही म्हाताऱ्या व्यक्तींसाठी जेवण बनवायचा, काहींची देखभालसुद्धा करायचा, त्यांच्यासोबत वेळसुद्धा घालवायचा। ह्यामुळे जयेश प्रसन्नता महसूस करायचा, परंतु बदल्यामध्ये त्या म्हाताऱ्या व्यक्तींनी कधीच जयेशसाठी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही दिली। एक दिवस जयेशच्या मनात काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटलं। तो महसूस करू लागला की मी ह्या म्हाताऱ्या व्यक्तींची एवढी सेवा करतो, पण त्यांनी काहीही प्रतिक्रिया देत नाही आहेत। म्हणून त्यांनी म्हाताऱ्या व्यक्तींची सेवा केल्यानंतर जे काही बरोबरचं मूल्यांकन त्यांनी करत नाही आहेत असं त्याला वाटू लागलं। म्हणून तो आपल्या सेवा करण्याच्या प्रयासाला थांबवून दिलं। त्यानंतर म्हातारे व्यक्ती अगोदर होते तसेच पुन्हा ते असहाय्य झाले। आता सर्व म्हाताऱ्या व्यक्तींना जयेशच्या कार्याची बरोबर किंमत माहिती झाली, म्हणजेच त्यांना त्यांची व्हॅल्यू कळाली। त्या जयेशची व्हॅल्यू ह्या म्हाताऱ्या व्यक्तींना कळाली। सोबतच त्यांना त्यांच्या गलतीचा अहसास, पश्चातापसुद्धा झाला आणि त्यांनी कधी जयेशच्या कार्यासाठी धन्यवाद म्हटले नाही, म्हणून कधीच त्यांच्या कामाची तारीफसुद्धा केली नाही। जयेशच्या कार्यासाठी धन्यवाद म्हटले नाही, कामाची तारीफ केली नाही, कधीच त्याच्या कामाची तारीफ केली नाही। त्यासाठी ते गिल्ट फील करू लागले। त्यानंतर 2 दिवसानंतर जयेशला समोरून येताना ते म्हातारे मनुष्य जे आहेत, जे व्यक्ती आहेत ते बघितले। जयेशला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर असं स्मित हास्य, मुस्कान त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर येते। जयेश जो अहसास, पश्चाताप त्यांना करायला लावायचं होतं, तो त्यांनी करायला लावला। ते त्या व्यक्तींना कळालं जयेशची किंमत काय आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, ते त्यांना महसूस झालं। त्यांना त्यांची गलती कळाली। त्यानंतर त्या म्हाताऱ्या व्यक्तींना हे पश्चाताप झाला होता। फ्रेंड्स, मित्रांनो, जयेश रिप्रेझेंट करत आहे युनिवर्सला आणि सोबतच रिप्रेझेंट करत आहे म्हातारे व्यक्ती जे आहेत ते आपण सर्वांना रिप्रेझेंट करत आहे। ह्यामधून सर्वांना हे शिकायला मिळते की ग्रॅटिट्यूड किती महत्त्वाचं आहे। सर्वांना ग्रॅटिट्यूडची पॉवर समजायला पाहिजे। आपली वेळ चांगली चालू असेल तरी आपल्याला ग्रॅटिट्यूड पे करायचा आहे, आणि वेळ कितीही खराब चालू असेल तरीही परिस्थिती किती पण अपोजिट राहू द्या, कितीही वाईट परिस्थिती चालू असेल तरीही काही ना काही असं जरूर आहे त्यासाठी जे काही आपल्याकडे आहे, आणि असं काही ना काही जे आपल्याकडे आहे त्यासाठी युनिवर्सला आपण ग्रॅटिट्यूड देऊ शकतो। आपण सर्व युनिवर्सला धन्यवाद देऊ शकतो। आपले आता जे श्वास चालू आहे त्यासाठी युनिवर्सला धन्यवाद देऊ शकतो। आपण 2 वेळचं चांगल्या प्रकारचं जेवण आपल्याला मिळत आहे त्यासाठी युनिवर्सला धन्यवाद देऊ शकतो। आपण सर्व एक चांगल्या शहरात, चांगल्या विलेजमध्ये
राहून चांगल्या वायूमध्ये, चांगल्या वातावरणात खोलून श्वास घेऊ शकत आहोत. त्यासाठी थँक्यू म्हणू शकतो. त्यासाठी युनिवर्सला भरभरून ग्रॅटिट्यूड द्या. फक्त 21 दिवस ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करून बघा. 100% गॅरंटी आहे मित्रांनो की आपली परिस्थिती किती पण अपोजिट असेल किंवा काही पण चालू असेल आपल्या लाईफमध्ये, किंवा आपली परिस्थिती वाईट जरी चालू असेल, किती पण अपोजिट का होईना, तरी 22व्या दिवशी खूप काही बदललेलं दिसेल. तर तुम्ही हे 21 दिवस करा आणि 22व्या दिवशी त्याचे सुंदर असे परिणाम तुम्ही बघा. सर्व तुमच्या फेवरमध्ये व्हायला चालू होते. सर्व गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होताना तुम्हाला दिसेल. विश्वास ठेवा मित्रांनो. बिलीव्ह मी की युनिवर्स आपल्या सर्वांचं आहे. युनिवर्स पण त्या जयसारखा कधी ना कधी आपल्याशी अपसेट होऊ शकते, कारण जे आपल्याकडे युनिवर्सने दिलेलं आहे त्याची कदर आपण नाही करत आहोत, व्हॅल्यू नाही करत आहोत. म्हणून प्लीज तुम्ही सर्वांनी युनिवर्सला धन्यवाद द्या. पण जे काही तुमच्याकडे आहे, कारण सृष्टीचा नियम हा आहे की चेंज होतच असते. तुमची परिस्थिती कशी पण का नसो, परिस्थिती बदलते. ट्रस्ट मी. तुम्ही सर्व माझ्यासोबत म्हणा थँक्यू. धन्यवाद युनिवर्स. धन्यवाद. धन्यवाद सुप्रीम पॉवर्स. धन्यवाद. तुम्ही ज्या भगवानाला मानता त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्या भगवानाला धन्यवाद म्हणू शकता. धन्यवाद युनिवर्स. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू युनिवर्स. थँक्यू. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता थँक्यू युनिवर्स. धन्यवाद सुप्रीम पॉवर युनिवर्स. थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम देत आहात त्यासाठी थँक्यू सो मच. गॉड ब्लेस.